मित्रांनो, आज आपण अंजीरचा वापर मूळव्याध आजार कमी करण्यासाठी कसा केला जातो हे आपण पाहणार आहेत. मी तुम्हाला यामागचं सायन्स सांगणार आहे. व्हिडिओ एंडपर्यंत बघा, तुमच्या लक्षात येईल अंजीर कसं काम करतं मूळव्याध कमी करण्यासाठी. मित्रांनो, मूळव्याधाचे जे लक्षणं आहेत, संडास केल्यानंतर संडासच्या जागेवर आग पडते, त्या ठिकाणी ती गाठावर सूज येते, तसेच काही पेशंट्समध्ये रक्तस्राव होतो, बऱ्याच पेशंटना ही प्रॉब्लेम असतं की पोट साफ होत नाही. हे जे सगळे लक्षणं आहेत मूळव्याधाचे, हे अंजीर खाल्ल्याने कमी होऊ शकतात का? आपण या ठिकाणी डिटेल्समध्ये पाहणार आहेत मित्रांनो. मी तुम्हाला या ठिकाणी त्याची ॲक्शन कशी होते आणि त्याच्यामागचं सायन्स काय हे डिटेलमध्ये समजून सांगणार आहे. मित्रांनो, मूळव्याध जे आहे ते कॉन्स्टिपेशन जे मुख्य कारण म्हणजे बद्धकोष्ठता हे मुख्य कारण आहे मूळव्याध होण्याचं. ते कमी करण्यासाठी अंजीर कसं काम करतं हे आपण पाहणार आहोत. मित्रांनो, अंजीरमध्ये भरपूर प्रमाणामध्ये सोल्युबल आणि इनसोल्युबल फायबर्स असतात. ते फायबर्स आपल्याला जेव्हा आपण ते अंजीर खातो ते फायबर्स आपल्याला भेटतात आणि आपलं जे पोट साफ होणार आहे ते योग्य प्रकारे पोट साफ होतं आणि कॉन्स्टिपेशन बद्धकोष्ठता होत नाही. कारण याच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये सोल्युबल आणि इनसोल्युबल फायबर्स आहेत आणि जे आपण श्वासास गेल्यानंतर जे ताण द्यायला लागतं ते ताण पण कमी होतं. कारण ह्या फायबर्समुळं आपलं स्टूल पण सॉफ्ट होतं आणि आपले जे मल आहे ते इझिली बाहेर निघतं. मित्रांनो, हे फार महत्त्वाचा फायदा आहे. जर तुम्ही अंजीरचा वापर केलात तर तुम्हाला बद्धकोष्ठता जे कॉन्स्टिपेशन होणार आहे मूळव्याधामध्ये ते होणार नाही आणि तुम्हाला जे आहे तुमचं टॉयलेट एकदम साफ होईल. हे महत्त्वाचं इम्पॉर्टंट टॉपिक आहे मित्रांनो याच्यामध्ये. दुसरं जे लक्षण असतं, मूळव्याधाची जी गाठ असते, जी रेक्टल व्हेनवर जी सूज येते आणि ती फार दुखते, त्याच्यामध्ये आग पडते, ते एक आपण त्या ठिकाणी त्याच्यावर कसं ॲक्शन अंजीरचं होतं ते पण पाहणार आहे. अंजीरमध्ये मित्रांनो बऱ्याच प्रमाणामध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात, फ्लॅवोनॉइड्स असतात. हे जे अँटीऑक्सिडंट्स आणि फ्लॅवोनॉइड्स आहेत मित्रांनो, हे कॉक्स एन्झाईमला इनहिबिट करतात आणि त्याच्यामुळे काय होतं, प्रोस्टॅग्लॅंडिन सिंथेसिस कमी होतं आणि त्या ठिकाणी आपल्या जी मूळव्याधाची गाठ आहे तिची जी स्वेलिंग सूज आहे ती कमी होते. तसेच त्या ठिकाणी पेन जे दुखणं आहे ते पण कमी व्हायला मदत होतं. एवढं चांगलं बेनिफिट मित्रांनो मूळव्याधामध्ये अंजीर खाल्ल्याने होतं. त्या पेशंटची गाठसुद्धा कमी व्हायला मदत मिळते. तसेच त्या ठिकाणी त्याची दुखणं पण कमी होण्यासाठी त्या ठिकाणी हेल्प होते मित्रांनो. हे ॲक्यूट पेनमध्ये हे काम करत नाही, पण जे कंटिन्युअस जे क्रोनिक पेन मूळव्याधामध्ये राहतं, कायम जी गाठ दुखत असते, त्याच्यामध्ये फार चांगलं बेनिफिट या ठिकाणी अंजीर खाल्ल्यानं तुम्हाला मूळव्याधामध्ये भेटतं मित्रांनो. त्याच्यानंतर आणखीन एक लक्षण असतं, बऱ्याच पेशंट्समध्ये काही पेशंट्समध्ये ब्लिडिंग होते, रक्तस्राव होतो. त्या ठिकाणी रेक्टल व्हेन्सवर प्रेशर येऊन त्या ठिकाणी रक्तस्राव होतो बऱ्याच पेशंट्समध्ये आणि पेशंट पॅनिक होतात. संडासमधून रक्त गेलं की पेशंटला पण फार त्रास व्हायला लागतं आणि पेशंट फार वीक होतो. मित्रांनो, या ठिकाणी मी तुम्हाला सांगू इच्छितो, विटॅमिन के आणि त्या ठिकाणी भरपूर प्रमाणामध्ये विटॅमिन के या ठिकाणी आपल्या अंजीरमध्ये पाहायला मिळतं. व्हिटॅमिन के त्या ठिकाणी असल्यामुळं त्या ठिकाणी रक्तस्राव कमी होण्यास मूळव्याधामध्ये लाभ मिळतो मित्रांनो. अंजीर खाल्ल्यामुळे त्या ठिकाणी आपलं रक्तस्राव पण सुद्धा कमी होऊ शकतो, कारण याच्यामध्ये व्हिटॅमिन के असतं. तसेच याच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये टॅनिन्स असतात मित्रांनो. टॅनिन्स एक असे केमिकल कंपाऊंड आहे, त्याच्यामुळे त्याचं इफेक्ट ॲस्ट्रिंजंट इफेक्ट असतं, म्हणजे ते टिश्यू कॉन्ट्रॅक्शन करतं, म्हणजे व्हॅसोकन्स्ट्रिक्शन होऊन त्या ठिकाणी रक्तस्राव कमी व्हायला मदत होते. अशा प्रकारचं ॲक्शन अंजीरचं मित्रांनो त्या ठिकाणी रक्तस्राव कमी करण्यासाठी मूळव्याधामध्ये होतं. हे पण फार एक महत्त्वाचं गोष्ट आहे मित्रांनो, आपण लक्षात ठेवली पाहिजे. रक्तस्राव कमी करण्यासुद्धा त्या ठिकाणी अंजीर फायदेमंद ठरतं. मी जसं सांगितलं तुम्हाला, अंजीरमुळं तुमचं पोट साफ होऊ शकतं, तसेच सूज आणि दुखणं पण कमी होऊ शकतं. त्याच्यानंतर अंजीर खाल्ल्यामुळं त्या ठिकाणी तुम्हाला रक्तस्राव पण कमी होऊ शकतं. आता जास्त रक्तस्राव झाल्यामुळं त्या ठिकाणी आपल्या शरीरामध्ये हिमोग्लोबिनचं प्रमाण पण कमी होऊ शकतं. मग काय, अंजीरमध्ये आयरनचं प्रमाण फार असतं मित्रांनो, म्हणजे अंजीर रक्त वाढवण्यासाठी सुद्धा मदत करतं. जर आपल्या शरीरामध्ये मूळव्याधामुळे रक्त कमी झालं असेल तर दररोज तुम्ही अंजीरचं जर सेवन केलं तर तुमचं रक्तही वाढवण्यासाठी मदत होते मित्रांनो. तसेच आपल्या शरीरामध्ये मूळव्याध झाल्यामुळे, रक्तस्राव झाल्यामुळे काही पेशंट्सना फार अशक्तपणा येतो. त्याच्यामुळे जे अंजीर आहे त्याच्यामध्ये नॅचरल शुगर्स असतात मित्रांनो, जसे की ग्लुकोज आहे, फ्रुक्टोज आहे. हे जे नॅचरल शुगर आहेत ते आपल्या शरीरामध्ये पेशंटला इमिडिएट एनर्जी देण्याचं काम करतात. त्याच्यामुळं पेशंटला शक्ती येते, एनर्जी पण राहते मित्रांनो. असे मल्टिपल बेनिफिट्स आहेत मित्रांनो. जर तुम्ही एखाद्या पेशंटला मूळव्याध असेल तर त्याला त्या ठिकाणी आपण अंजीर खायचा सल्ला दिला पाहिजे. आता अंजीर खायचं कसं हे पण तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो. दररोज 2 ते 3 अंजीर आपल्याला घ्यायचं आहे. ते त्या ठिकाणी रात्री 1 ग्लास पाण्यामध्ये भिजवून ठेवायचं आहे. सकाळी उठल्याबरोबर ते अंजीर चावून खायचं आहे
आणि ते उरलेलं जे पाणी असते त्या ठिकाणी आपल्याला पिऊन घ्यायचं आहे. याच्यामुळे आपल्याला फार बेनिफिट्स भेटणार आहेत, मल्टिपल बेनिफिट्स याच्यामध्ये भेटणार आहेत. अंजीरमध्ये व्हायटॅमिन सी पण भरपूर प्रमाणात असतं मित्रांनो. त्याच्यामुळे काय होतं, वाऊंड हिलिंग जी आहे, जे जखम आहे मूळव्याधाची ती पण भरून निघायला, नीट व्हायला मदत मिळते मित्रांनो. असं बेनिफिट या ठिकाणी आपल्याला अंजीरचं मिळतं. मित्रांनो, जर तुम्हाला हे मूळव्याध असेल किंवा एखाद्या नातेवाईकाला मूळव्याध असेल तर तुम्ही त्या ठिकाणी अंजीर खाण्याचा सल्ला दिला पाहिजे मित्रांनो. हे कंटिन्युअस अंजीर खाल्लं तर तुम्हाला एक महिनाभरामध्ये चांगलं फरक पडायला लागतं, मूळव्याध कमी व्हायला लागतं मित्रांनो. जर एखाद्याला मूळव्याध असेल तर डॉक्टरच्या सल्ल्यानं त्या ठिकाणी ट्रीटमेंट पण घेणं आवश्यक आहे मित्रांनो. फक्त त्या ठिकाणी आपल्याला फक्त अंजीर खाऊन चालत नाही, त्या ठिकाणी प्रॉपर मेडिसिन, टॅबलेट्स, सिरप्स, लोकल लावायचे जे ऑइंटमेंट असतात, क्रीम असतात त्या ठिकाणी आपण घेतली पाहिजे, डॉक्टरचा सल्ला घेतला पाहिजे. तसेच त्या ठिकाणी आपण डाएट फॉलो केलं पाहिजे. चायनीज फूड, जंक फूड, स्पायसी, हिरवी मिरचीचं जेवण या ठिकाणी टाळलं पाहिजे. एका जागी बसून नाही राहिले पाहिजे. एका जागी जर बसून राहिलं तर त्या ठिकाणी आपल्या रेक्टल व्हेन्सवर प्रेशर येतं मित्रांनो. त्याच्यामुळे आपल्याला एका ठिकाणी बसून राहायचं नाही आहे. आपल्याला वॉकिंग वगैरे करायचं आहे, एक्झरसाईज करायचं आहे, डाएट चांगलं ठेवायचं आहे, पाणी भरपूर प्यायचं आहे. पाण्याचं पण फार महत्त्व आहे. जर आपल्या शरीरामध्ये पाणी कमी पडलं, डिहायड्रेशन झालं तर आपलं जे स्टूल आहे, जे मल आहे, हार्ड होतं आणि आणखीन जास्त मूळव्याधाचं तर लक्षणं, त्रास चालू होतं मित्रांनो. त्याच्यामुळं शरीरामध्ये पाणी पण सुद्धा कमी पडू द्यायचं नाही. जेव्हाही तहान लागली तर पाणी भरपूर प्रमाणामध्ये त्या ठिकाणी प्यायचं आहे. जर तुम्ही प्रॉपर डॉक्टरची ट्रीटमेंट घेतलं, डाएट कंट्रोल केलं व्यवस्थित आणि त्या ठिकाणी पाणी भरपूर पिलं आणि अंजीरचा वापर केला तर आपला मूळव्याध योग्य प्रकारे कमी होऊ शकतो. 100% त्याचं त्या ठिकाणी क्युअर होऊ शकतो. आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर त्या ठिकाणी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.